कोणाचा ना कोणाचा सेवक असतो, पण माणसं सेवा करतात, फक्त सेवक आहोत हे मान्य करायला माणसाला लाज वाटते. शास्त्र सांगतं मायबाप प्रत्येकजण कोणाची सेवा करतं. मग काही माणसं अशी असतील ते उठून उभा राहतील आणि ते म्हणतील ताई हा पठ्ठ्या कोणाचीच सेवा करत, हा पठ्ठ्या म्हणजे मी नाही बरं का, तुम्ही बोलणं कळतंय ना. काही माणसं म्हणतील ताई हा पठ्ठ्या कोणाचीच सेवा करत नाही बरं का. माणसं सहज म्हणून जातात आम्ही कोणाची सेवा करत नाही, आम्ही कोणाचा संसार करत नाही, आम्ही कोणाचं काही करत नाही, आम्ही कोणाचा परमार्थ करत नाही. नवे तर माणसांची एवढ्या लांब मजल जाते. माणसं म्हणतात आम्ही कर्मच करत नाही बरं का. माणसं काय म्हणतात आम्ही कर्म करत नाही. पण एक बोलू तुम्हाला मावशांनो, पदरावाल्या नथीवाल्या झोपलेल्या जाग्या सगळ्या इकडे बघा माझ्याकडे ऐका. माणसं सहज म्हणतात ताई आम्ही कर्म करत नाही, पण मला एक सोपी गोष्ट सांगा. एखाद्या मडक्यानं उठावं, मडकं बरं का, एखाद्या मडक्यानं उठावं आणि मडक्यानं म्हणावं माझा आणि मातीचा काही संबंध नाही, चालेल का? मडक्याचा आणि मातीचा संबंध नाही असं होईल का? नाही. मातीशिवाय जसं मडक्याला गत्यंतर नाही, अगदी त्याचप्रमाणे माणसाला कर्माशिवाय गत्यंतर नाही. एखाद्या माणसानं उठून उभा राहावं, हाताची घडी घालावी आणि भर कीर्तनात मला म्हणावं ताई मी कर्मच करत नाही, त्यांना उत्तर देईल मी दादा तेच तुमचं कर्म आहे बुवा. डोक्यावरून गेलं असेल तर चालेल, पण डोक्यात गेलं असेल तर छोटीशी स्माईल करा. नाही समजलं हे सुद्धा डोक्यात गेलं नाही कदाचित. ऐका नाही असं करू नका, थोडं लक्षपूर्वक कीर्तन ऐका बरं का. आपलं काही धांगड धिंगा नसतो, आपलं शांततेत असतं बरं का. ऐका. काय एखादा माणूस म्हणतो ताई आम्ही कर्मच करत नाही, मला सांगा उठणं काय आहे? कर्म. हाताची घडी घालणं काय आहे? कर्म. आम्ही कर्म करत नाही हे काय आहे? अर्थात कर्म न करणं हे सुद्धा कर्म आहे माणसाचं. जसं की कर्मापासून गत्यंतर नाही आहे, अगदी त्याचप्रमाणे मातीपासून मडक्याला गत्यंतर नाही. आणि हे ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्ञानोबरायांनी फार छोट्या छोट्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवल्यात. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत पोहोचलो नाही. ऐका. आणि एका बाबांचं वाक्य ऐकलं होतं बघा, म्हणजे गंमत अशी होते माणसं कीर्तन ऐकतात पण त्यांचा त्याला अहंकार होतो आहे की नाही. बरं सोपं सांगू, एवढ्या अवघडच शिरायचं नाही आपल्याला. परमार्थ जर केला तर एक धन माणसाच्या पदरात पडत असतं बरं का. मावशा मागच्या ऐका. परमार्थ केला तर धन पदरात पडत असतं. आणि ज्ञानोबराय तुकोबराय नादेव बाबा सांगतात, नामदेव महाराज सांगतात, काय म्हणतात? परमार्थ हे महाधन आणि जोडी देवाचे चरण. हे साधं धन नाहीये, हे निर्जीव धन नाहीये, तर हे एवढं महाधन आहे की भगवंताचे चरण आपल्याला आणून देतं. पण धन वाटल्यानं संपत असतं. सोपं करून सांगू का, इथून काय बदनापूर आहे की नाही, जालना जवळ आहे का? बरं ठीक आहे, जालना तर जालना. इथून जालन्याला जायचं, जालन्याला गेल्याच्या नंतर बँकेमध्ये जायचं, बँकेमध्ये गेल्याच्या नंतर ATM पाशी जायचं, ATM पाशी गेल्याच्या नंतर ATMचा कोड दाबायचा आणि कोड दाबल्याच्या नंतर एवढा 500च्या नोट्याचा गठ्ठा बाहेर काढायचा नाही. फक्त हो म्हणून ऐका. एवढे तोंडावरती 12 वाजवून घेऊ. ऐका. फक्त हो म्हणून ऐकायचं आपल्याला. ऐका मावशांनो, पण यात कशाला जाते यांचा फक्त लाडक्या बहिणी. आता कळलं त्यांना आहे की नाही. ऐका. पैसे बाहेर काढावेत, हातात पैसे घ्यावेत, पण तिथून बाहेर निघताना एक पण माणसानं स्वतःच्या मनाला ठरवावा की इथून घरी जाईपर्यंत जो माणूस मला समोर उभा दिसेल त्याच्या हातावरती मी 2-2 नोटा ठेवायच्या नाही. फक्त हो म्हणून ऐका. टेन्शनच घेऊच नका तुम्ही गड्या. ऐका. ऐका. जेवढा बंडल आहे हातामध्ये तेवढ्यातल्या जो व्यक्ती दिसेल त्याच्या हातामध्ये 2-2 नोटा ठेवायच्यात बरं का. तुम्ही जालन्यापासून निघालात, नागेवाडीपर्यंत एवढी माणसं भेटले, माणसांना समजलं, त्या व्यक्तीच्या समोर गेले की 2 नोटा. नागेवाडीत लाईनलाच लागली. कशासाठी? पैसे घेण्यासाठी. पैसे वाटून झोपले का तुम्ही? जाऊ का घरी मी? नाही ना. काय पैसे वाटून संपले. अर्थात गंमत ही तशीच होते. परमार्थाचं धन माणूस ATM मधून काढतो. कुठून? हे संप्रदाय म्हणजे ATM आहे बरं का. आणि नामस्मरण म्हणजे त्याचा कोड आहे. तो कोड दाबला ATM मधून पैसे बाहेर येतात.
पण गंमत अशी होते, हातात पैसे आले की हाताला चुळबुळ सुटते. ते म्हणतात ना, हाताला मुंगळ्या लागणं, आहे की नाही. हाताला खाजू येते आणि पैसे हातात राहत नाही. अर्थात एकदा देवपूजा केली की माणूस हजार ठिकाणं सांगतो, आज आपण देवपूजा केली बा, आज आपण देवपूजा केली बा, आज आपण देवपूजा केली. अर्थात ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा सांगतात की अर्थात धर्ममंडपात येणं किंवा परमार्थाची सेवा करणं किंवा हे कर्म करणं हे गरजेचंच आहे. कारण कर्म करावं माणसानं, प्रत्येकच जण कर्म करतो, पण त्यातली त्यात जर चांगलं कर्म केलं. सोपं करून सांगू का, ठेचा भाकर तर कोणीही खातं, वरण भात तर कोणीही खातं, पण त्यातली त्यात जर काजू बदाम खाल्ले तर वा वा वा, टाळी वाजवा. बापरे, मी पहिल्यांदा ऐकलं बरं का हे. वा वा वा, ऐका. काजू बदाम जर त्यातली त्यात काजू बदाम खाल्ले, ड्रायफ्रुट्स खाल्ले, तर शरीराला ते जास्त चांगलं असतं. अर्थात कर्म प्रत्येकजण करतो. हे मडके आहेत ना, हे देवानं घडवलेले आहेत बरं का. इथं मडक्याचं जगत ज्ञानोबराय उदाहरण का देतात, तर मडके देवानं घडवले. एक बोलू का मी तुम्हाला, ऐका बरं का. एकदा सगळे साधू संत जमा झाले आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर जाऊन उभा राहिले. आणि सगळे पांडुरंग परमात्म्याच्या समोर जाऊन उभा राहिल्याच्या नंतर सगळे संत पांडुरंग परमात्माकडे पाहून हसू लागले. मला सांगा, एखाद्या व्यक्तीनं तुमच्या समोर यावं गदगद हसावं, चालेल का तुम्हाला? अगोदर तुम्ही तुमचं तोंड आरशात जाऊन पाहाल, है की नाही. पण पांडुरंग परमात्म्याला विटेवरून खालीही उतरता येईना, काहीच करता येईना. पांडुरंग परमात्म्याने विचारावं, का रे संतांनो, अरे काय झालं, अरे का हसताय तुम्ही मला? तेव्हा संत सांगतात, देवा वेडा आहेस रे तू. पांडुरंगाला राग येतो, पण तो राग क्षुल्लक असतो बरं का. तुम्ही म्हणा संताचा राग पांडुरंगाला कसा येतो? संत लेकर आहेत आणि विठू माझा लेकरू वाडा. पांडुरंग परमात्मा मायबाप आहे त्यांचे. मायबापालाही कधी कधी लेकराचा थोडा का होईना राग येतो. बरं काय का, पांडुरंगाला राग यावं, पांडुरंगाने म्हणावं, का हसताय माझ्याकडे पाहून? संतांना उत्तर द्यावं, वेडा आहात म्हणे तुम्ही. म्हणे मी वेडा? अरे वेडा आहेस का? अरे मला काय वेडे म्हणता, वेडा तर तुम्ही येत म्हणे. कसं? म्हणे सगळ्या जगाला मी सांभाळतो. ए देवा, तेच तर तुला सांगतोय. काय? माती पाणी उजेड वारा, तुझा मी साडा सर्व पसारा, आभाळाचा मग ये आकारा, तुझ्या घटांचा उतरंडीला नसे अंतणा पार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार, फिरत्या चाका वरती देसी, फिरत्या चाका वरती देसी मातीला, तू वेडा विठ्ठला, तू वेडा कुंभार, विठ्ठला, तू वेडा काय? तू वेडा कुंभार. ए देवा, तू कुंभार आहेस का? जगातली सगळी मडके तू घडवली म्हणे. तू कुंभार आहेस, पण तू थोडा वेडा आहेस. देवाचं तोंड पडतं. देवाला तिथं प्रश्न निर्माण होतो, हे माझी स्तुतीही करतायत आणि मला नावही ठेवतात. एक बोलू तुम्हाला, एखाद्यानं फक्त स्तुती करावी बरं का. एखाद्यानं फक्त स्तुती केली तर माणसाचा चेहरा हसरा होतो, है की नाही. आणि एखाद्यानं फक्त नाव ठेवलं तर माणसाचा चेहरा रडल्यासारखा होतो, त्याला त्रास होतो. पण निर्माण होतं बरं का. पण एखाद्या माणसानं स्तुतीही करावी
नावही ठेवावं. तिथं माणसाला टेन्शन येतं, नेमकं आता काय करावं बा, रडावं की हसावं. देवाला टेन्शन आलं, देव एकदम कोमेजून गेलं. म्हणे काय, म्हणे बरोबर आहे कदाचित तुमचं, पण म्हणे याचं रिझन काय. म्हणे त्याचं रिझन एवढंच आहे, देवा मला सांगा, नागेवाडी जागेत ना, ऐका मला सांगा, एखादा कुंभार आहे बरं का, जन्माभरामध्ये जीवनभरमध्ये त्यानं भरपूर अशी मडके घडवलेले आहेत आणि तो कुंभार एक दिवशी गोईंग टू यमलोक, समजलं ना, एक दिवशी तो मरतो. आणि जेव्हा तो कुंभार मरतो, मला सांगा त्या कुंभाराला किंवा त्या कुंभाराच्या घरच्यांना दुसरीकडे मडकं आणायला जायची गरज आहे का? झोपल्या का काय मागच्या जायची गरज आहे का? नाही का? ऑलरेडी घरात मडके आहेत, आणायला जायची गरज नाही. देवा तू वेडास म्हणे का रे बाबांनो, का वेडा म्हणताय मला सारखं? देवा अरे तू एक नाही, दोन नाही, तीन नाही, असंख्य मडके घडवले, पण त्यातलं एकही मडकं तुझ्या पायाशी येत नाही किंवा त्यातलं एकही मडकं तुझ्या कामाला येत नाही, म्हणून तू वेडास. यातला भाव कळाला तुम्हाला? देवानं घडवलं आपल्याला, हे सगळे मडके देवाचे आहेत, देवानं सगळ्यांना घडवलं, पण शोकांतिका एवढीच आहे की सगळे देवाच्या कामाला येत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मायबापांनो कधीतरी तुम्ही सेवा करतायच ना, प्रत्येकाला सेवा करावीच लागते. शास्त्र सांगतो कोणी देहांची सेवा करतं बरं का, कोणी देहाची सेवा करतं. मावशांनो, शेजारणीच्या गळ्यामध्ये नवीन डिझाईनचं मंगळसूत्र, मिनी गंठन म्हणू का, जग बदललंय आहे की नाही? ऐका, शेजारणीच्या गळ्यामध्ये नवीन प्रकारचं नेकलेस, नवीन प्रकारचा दागिना पाहिला की संध्याकाळी नवऱ्याच्या मागे कटकट सुरू. कदाचित होते वाटते, तुम्हीच उत्तर दिलं आहे की नाही? अर्थात रात्री नवऱ्याच्या पाठीमागे कटकट सुरू होते. का सुरू होते तर तिच्या गळ्यात पाहिलं आणि देहाची सेवा करायची आहे ही आवड तुमच्या सुद्धा मनात निर्माण झाली. अर्थात देहाची सेवा करणं म्हणजे अंगावरती विविध प्रकारचे दागिने घालणं, विविध प्रकारचं नटाफटा करणं, विविध प्रकारचे पक्वान्न बनवून खाणं, ही देहाची सेवा आहे. मग तुम्ही म्हणाल ताई जगायचंच नाही का? तर जगण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत. संत सांगतात अन्न मान धन घेतो प्रारब्धाने, अन्न वस्त्र निवारा, या तीनच गोष्टी जगण्यासाठी लागत असतात. तिकडे आपल्याला अजिबात जायचं नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, देहाची आपण सेवा करतो. बरं ठीक आहे, ओ जगद्गुरु तुकोबाराय मी देहाची सेवा करत नाही. ठीक आहे, मग आणखीन काय करतात? म्हणे काही माणसं कुटुंबाची सेवा करतात, जे कधी स्वतःच्या अंगाकडे पाहत नाही. आपल्या अंगावरची कपडे फाटलेत की चांगलेत हे कधी पाहत नाही. त्यांना उच्च प्रकारचा प्रपंच करायचा असतो, त्यांना अनेक असं धन साठवायचं असतं. फक्त गंमत अशी होते, त्यांना धन नेमकं कसं साठवावं किंवा कोणतं साठवावं एवढंच कळत नाही. कारण धन साठवायचं असेल तर एक साठवा, साठविला हरी आणि जी हृदय मंदिरे, जर त्याला साठवलं तर त्याच्या पाठोपाठ लक्ष्मी सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. पण हे सगळ्यांना कळत नाही, तिकडे आपल्याला अजिबात जायचं नाही. काही माणसं कुटुंबाची सेवा करतात. बरं आणखीन काही माणसं लक्ष्मीची सेवा करतात. तो फक्त लक्ष्मी पाहिजे असते, त्यांना नारायणाशी काही देणं घेणं नाही बरं का. काही माणसं लक्ष्मीची सेवा करतात. याच्याही पुढे जाऊन सांगेल, काही माणसं देशाची सेवा करतात, रात्रंदिवस देशासाठी लढतात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळेच आपण इथं त्यांची सेवा चांगली बरं का. काही माणसं देशाची सेवा करतात, काही माणसं धर्माची सेवा करतात, काही माणसं देवाची सेवा करतात, तर काही माणसं संताची सेवा करतात. ओ जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही एवढ्या सगळ्या सेवांची लिस्ट आमच्या समोर मांडली, पण जगद्गुरु तुकोबाराय जास्त कष्ट करण्याची आमची कॅपॅसिटी कुशल नाही म्हणता. रात्रंदिवस पळता संसारासाठी आणि परमार्थाची थोडी सेवा करायचं म्हटलं तर आपली कॅपॅसिटी संपते. अर्थात जपमाळ हातात आली, होतं की नाही असं? खोटं वाटत असेल तुम्हाला, उद्या प्रयोग करून पहा 100%. आणि तेवढ्याच टायमात तुम्ही हातातली जपमाळ खाली ठेवायची आणि सिनेमा पाहायचा. अजिबात नाही, डोळा लागणार नाही, जांभळी येणार नाही, तहान लागणार नाही, तहान भूक हरपून जाते. एवढा संसारात माणूस बुडालेला आहे. ऐका, ओ जगद्गुरु तुकोबाराय या सगळ्या सेवा करायच्या
करायची आमची कॅपॅसिटी नाहीये, मग काय करायचं? या सगळ्या सेवापैकी जी सगळ्यात उत्कृष्ट सेवा आहे किंवा ज्याच्यामध्ये कष्ट कमी आहेत, बोलणं कळतंय ना माझं, कष्ट कमी आहेत पण साध्य भरपूर आहे, साधन कमी आहे पण साध्य भरपूर आहे, असं काहीतरी सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रश्न फार गोड विचारला. कारण सांगू तुम्हाला, मला सांगा, एखादा शिक्षक शिकवतोय आणि विद्यार्थी फुल झोपलेला आहे, बरोबर आहे ना? म्हणजे मी काही जरी सांगितलं तर तुम्ही होत आहे तुमचंच खरं असं करणार आहेत का? मला सांगा, शिक्षक शिकवतो आणि विद्यार्थी जर झोपलेला असेल तर काही उपयोग होणार आहे का? नाही. विद्यार्थी कसा असावा? सर, गुरुजी बोला पुढे, यानं असं केल्याच्या नंतर काय होतं, त्यानं तिला गुणिल्याच्या नंतर काय होतं, असं विचारणारा, सांगणारा. कारण संवादातून शास्त्र घडत असतात. ऐका बरं का, संवाद करणारा शिष्य असावा. गुरु तुकोबाराय आहेत आणि संवाद करणारा तो साधक आहे. साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सगळ्या सेवा सांगितल्या हो, पण सगळ्या करण्याची आमची काही कॅपॅसिटी नाही आहे. तुम्ही काय करा, याच्यातली सगळ्यामधली एक उत्कृष्ट सेवा सांगा म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे सांगतो म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय फक्त सेवा सांगू नका, त्याचं रिझन सुद्धा सांगा, त्याचं कारण सुद्धा सांगा. जगद्गुरु तुकोबाराय हसतात आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वेड्या, अरे कुटुंबाची सेवा केलीस तेवढंच पुण्य पदरात पडणार आहे. वेड्या, देहाची सेवा केलीस तेवढंच पुण्य पदरात पडणार आहे. वेड्या, जर तू संसाराची, देशाची, धर्माची, देवाची जर सेवा केली तर तेवढालच पुण्य तुझ्या पदरात पडणार आहे. पण एक सेवा अशी आहे की जी सेवा जर तू केलीस तर अनेक प्रकारचं पुण्य तुझ्या पदरात पडतं. म्हणे कुठली सेवा जगद्गुरु तुकोबाराय? पटकन सांगा म्हणे, टाईम होत आलेला आहे आपला. घड्या बघू नका, फक्त मी बरोबर टाइमवर सोडते तुम्हाला बरं का. फक्त घडी चेक करू नका. जर तुम्ही घडी चेक केली तर 15 मिनटं कीर्तन उशिरा सुटेल. चालेल ना? चालेल. ऐका, नाही एवढं टेन्शन घेऊ नका, तसं काही होणार नाही. ऐका, तो साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबाराय लवकर सांगा म्हणे कुठली सेवा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत सेवा. ओ जगद्गुरु तुकोबाराय, वेडेत का हो तुम्ही? म्हणे काय झालं? तुम्ही स्वतः देवाची सेवा करता आणि आम्हाला सांगता संत सेवा. हीच देवा वा बात है. एक बोलू का? ऐका, कीर्तनात रंग कधी भरतो सांगू तुम्हाला. कीर्तनात रंग कधी भरतो? जेव्हा कीर्तनकार अर्धा पकवाद असेल, पण आम्हाला काही दागिनता येत नाही बरं का. आपलं सरळ सांगते तुम्हाला, दागिनता वगैरे आपल्याला काही येत नाही, थोडं जमतं. कीर्तनकार हा अर्ध्या पकवाद्या असावा बरं का, आणि पकवाद्या अर्धा गायक असावा. थोडं लक्षात कळतंय ना? ऐका, कीर्तनकार अर्धा पकवाद्या असावा, पकवाद्या अर्धा गायक असावा आणि गायक अर्धा कीर्तनकार असावा का? कीर्तनकार अर्धा पकवाद्या असावा ना. ऐका, जेणेकरून ऐका, म्हणजे आम्ही काहीतरी सांगावं आणि तुम्ही तिकडून उचलावं, याला म्हणतात अर्धा कीर्तनकार, आणि तुम्ही तिकडून उचलावं यांनी इकडून पकडावं, त्याला म्हणतात अर्धा गायक, आहे की नाही? ऐका, असं असतं ते. तेव्हाच कीर्तनाला रंग चढतो, नाहीतर मग लोक झोपी गेल्याशिवाय राहत नाही. आता तिकडे आपल्याला अजिबात जायचं नाही. ऐका, तुकोबाराय म्हणतात, देवाला आवडणारी सेवा म्हणजे संत सेवा आहे. ओ जगद्गुरु तुकोबाराय, देवाची आवड तुम्ही कशी सांगता? म्हणे हे पटत नाही का? म्हणे नाही पटत, जरा वेगळं करून सांगा. म्हणे ठीक आहे. ओ जगद्गुरु तुकोबाराय, संताची सेवा ही उत्कृष्ट का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर संताची सेवा केली तर एकतर संत सेवेचं पुण्य पदरात पडतं. म्हणे झालं. म्हणे पुढं
म्हणे पुढं, जर संताची सेवा केली तर देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे वेड्या, संतच देवत आणि देवच संत. संताची सेवा केली तर देवाच्या सेवेचं सुद्धा पुण्य पदरात पडतं. म्हणे पुढं, म्हणे संताची सेवा केली तर आई वडिलांचं पुण्य पडतं. काय संत, तुम्ही संत, माय बाप कृपावंत. संत हे आई वडील सुद्धा आहेत. म्हणे आणखीन, म्हणे धर्माची सेवा होते. म्हणे ते कशी, तुला आत्ताच सांगितलं, देवते संत, देवते संत आणि धर्म रक्षावया. धर्माचं रक्षण करणारा देव आहे आणि देवाची सेवा, संताची सेवा आणि देवाची सेवा एकच आहे, अर्थात धर्माची सुद्धा सेवा होते. ओ जगद्गुरु तुकोबराय, काही उच्च प्रकारची सेवा सांगा. उच्च प्रकारची, म्हणे हो, सगळ्यात उच्च प्रकारची, सगळ्यात उच्च प्रकारची सेवा म्हणजे ब्रह्माची सेवा. काय, तू किता तुलनेसी तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. कोण, साक्षात ब्रह्म. म्हणे संताची सेवा केली तर ब्रह्माची सुद्धा सेवा घडते. ओ जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही एवढं सांगितलं ना, आता बघा, आता मी संसार सोडून देणार, बरोबर आहे ना? तुम्ही नाही, ते साधक. आपण जर सगळ्यांनी संसार सोडून दिला तर पृथ्वीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका ऐका, हा, तो साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबराय, आजपासून संसाराच्या घराला कुलूप आणि परमार्थाचं दार उघड. आजपासून परमार्थ उघडणार. म्हणे परमार्थ सुरू करणार. म्हणे हो, परमार्थ करणार ना, म्हणे करणार परमार्थ. ओ जगद्गुरु तुकोबराय, संतांची सेवा करणार. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुला परमार्थ करायचा आहे ना, तुला संत सेवा करायची ना, तर ती खरी कर. खरी कळते ना? तर बऱ्याचदा सेवा अशी असते, ती फक्त म्हणायला सेवा असते, ती काही खरी. झोपले का तुम्ही? नाही ना? हां, फक्त म्हणायला सेवा असते, ती खरी नसते. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वेड्या, सेवा करायची ना, खरी कर. ओ जगद्गुरु तुकोबाराय, सेवा नेमकी खरी कशी करायची? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी एकट्याने तुला सांगायला काही गुत्त घेतलं नाही, आपल्याला जरा दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल. म्हणे दुसऱ्याचा आधार? म्हणे हो. म्हणे कोणाचा आधार घेता? म्हणे आपण ज्ञानोबरायांचा आधार घेऊ. जे वैष्णव संत आहेत, ज्यांनी जगाला पुरेल इतकं ज्ञान दिले. जगाला पुरेल नाही, पुरून उरणारं ज्ञान आहे. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी मी सांगत असते, सरकारनं दिलेलं पुरत. लाडक्या बहिणींनो, पुरतेत का तेवढे 1,500? 2,000ची तर साडीच पास करतो आपण, है की नाही? ऐका, हा, सरकारनं दिलेलं पुरत, देवानं दिलेलं सरत, बरोबर ना? आणि आई वडिलांना दिलेलं उरत नाही, ते आपण सगळं संभतो आणि आपण आपल्या पुढच्यांसाठी कमवून ठेवतो. ऐका, सरकारनं दिलेलं पुरत नाही, देवानं दिलेलं सरत नाही, आईवडिलांना दिलेलं उरत नाही, आणि मी सांगितलेलं डोक्यात नाही, शिरताय. ऐका, चला पुढे चला. म्हणे त्यांचा आधार घ्यायचा आहे. म्हणे कोणाचा? त्या संतांचा. म्हणे ते संत ज्यांनी जगाला ज्ञानाचा सागर दिला. काय? ज्ञान